म्हणजे नक्की कोणाच्या सांगण्यावर, कारण एकदा फडणवीस म्हणाले की माझ्या एका शब्दावरती शिंदेसोबत तुम्ही गेलात, नक्की कोणाच्या सांगण्यावर गेला होता? कसं आहे, ते ते म्हणतं ना, चांगलं दृश्य कदाला लोकांना दिसत नाही. हां. त्याच्यातलं एखादं जळलेल्या झाडावरची वारंवार तेच टिपण्या करणं मला वाटतं चुकीचं आहे. तिथले हिरवळ पाहावं, तिथले फुलं पाहावे. आता त्या वादामध्ये राणानं जे आरोप केले त्या याच्यावर फडणवीस साहेबांनी काहीतरी त्याचं स्टेटमेंट दिलं आणि त्यांना आमची बाजू अधिक मजबूतीनं धरून सांगायची होती म्हणून त्यांनी ते बोलले. त्याच्या मागचा जो हे आहे. नाही, पण मी तुम्हाला विचारतो, मला सहज म्हणजे एक मी तुम्हाला 10 डाव सांगितलं, प्रत्येक डाव सांगतोय का मी फक्त दिव्यांग मंत्रालय देतो. नाही, पण तेव्हा नक्की तुम्हाला अप्रोच कोण झाला हे आम्हाला सहज एक माहितीसाठी, किंवा तेव्हा मी शिंदे साहेबांच्या सोबत होतोय त्याच्यानं अप्रोच तेच होणार आहे दुसरं. कारण तेव्हा काय झालं होतं की आमदार मग ते सुरतला गेले, मग गुवाहाटीला गेले, मग त्याच्यानंतर तर तेव्हा त्या काळामध्ये खूप काही घडत होतं. तर काही काही गोष्टी अजूनही अशा ना लोकांपर्यंत पोहोचलेल्या नाहीत की नक्की तेव्हा काय झालं, बच्चू कडूंना नक्की कोणी सांगितलं की बाबा आपण सोबत गेलं पाहिजे. फडणवीस तुम्हाला अप्रोच झाले. पहिले सांगा, आम्ही गेल्या 15 वर्ष लढतोय. हे 20 वर्ष मी विधानसभेत आहे, 20 वर्ष झाले. अजूनही 15 वर्षामध्ये बच्चू कडून सत्तेला हात लावला नाही. सातत्यानं लढत राहिलो, सातत्यानं. कोणी आम्हाला विचारलं आलं नाही तेव्हा का बच्चू सत्तेत का जात नाही, तुम्ही सुद्धा सत्ता भोगली पाहिजे, ते लोकांपर्यंत नेता आली पाहिजे. पण एकदा काय गेलो आम्ही सत्तेमध्ये तर त्याचे एवढे वादळ करून ठेवलं तर त्याचा काही मला वाटतं संपत नाही. तेच म्हणजे आम्हाला असं वाटतं विषय थांबला पाहिजे, पण तो वरतून येत आहे. आम्ही सगळ्या कार्यकर्त्याला विचारलं, मुस्लिम, बौद्ध, दलित, ओबीसी, मराठा, सगळ्यांना. मी कुठलाही निर्णय एकटा घेत नाही, कार्यकर्त्याशिवाय मी निर्णय कधीच घेत नाही. आता विधानसभेमध्ये कार्यकर्त्यासमोर जाईल माझ्या मतदारसंघातल्या, त्याच्यातला कोणी लढायला तयार असेल तर त्याच्यासाठी लढेल, आणि सगळ्यांना एका मतानं सांगितलं तर मग मी लढेल. कारण कार्यकर्ता आमच्यासाठी नेता समान आहे, त्याच ठिकाणी बसून ते आम्ही काम करतोय. आणि त्याच्यामुळे आम्ही विचारलं की आता 15 वर्ष लढतोय आपण, मतदारसंघात ज्या लोकांनी मतदान केलं त्याचाही विचार झाला पाहिजे. त्यांना आखरी विकास पाहिजे असतं, विरोधात राहून ते शक्य होत नाही. आणि सगळ्यांना होकार दिला का नाही आपण सत्तेत जाणं गरजेचं आहे, गेलोच पाहिजे. मग आम्ही गेलो, उद्धव साहेबाचं सरकार पडलं. आता ते पळत होतं दिसतच होतंय उघड्या डोळ्यानं, कारण साहेबांजवळ 40 आमदार शिंदे साहेबाकडे होते, उद्धव साहेबाकडे नव्हते. उद्धव साहेबांना फोन केला काय करा म्हणून, त्यांनी काही उत्तर दिलं नाही. आणि मग विचार केला का आपण गेलो नाही गेलो तरी सरकार बनणारच आहे. मग हा सत्तेतला वाटा, हे स्पष्ट बोलतो बरं, ह्याच्यातला काही विषय नाही आहे, आणि लपवायचं काही कारण नाही, कोणाची भीती पण आम्हाला नाही आहे. विषय असा आहे का हे आम्ही जेव्हा सांगितलं की तेव्हा विषय केला का आपल्याला हा 5 वर्ष आपण मतदारसंघासाठी दिले पाहिजे. दिव्यांग मंत्रालय असेल आणि मतदारसंघ आम्ही प्रचंड निधी आणला. आज मतदारसंघात 15 वर्षाचा जो अनुशेष राहिलेला होता तो पूर्ण केला. आखरी जिथून मी लढतोय ते तर मजबूत केलं पाहिजे. तेच नसन तर तुम्ही TV वरही बोलावणार, तुम्ही आम्हाला इकडे बोलावलंही ना, बोलवणार नाही. आखरी त्या स्थानाला महत्त्व आहे, ते टिकून ठेवणं महत्त्वाचं आहे सामान्य लोकांसाठी. ते राजकारण केलं, याच्यात वाईट काय त्याला केलं सांगा बरं. नाही, बिलकुल नाही, त्याच्याबद्दल आम्ही पण ते जज करणार नाही. तो तुम्ही तुमचा निर्णय, तो राजकीय पक्षाचा तुमचा निर्णय. तुम्ही आता मध्ये एक वाक्य म्हणाल की तुम्ही त्या काळात उद्धव ठाकरेंना फोन केला, त्यांनी काय उत्तर दिलं नाही. किती वेळा मी म्हटलं असं असं आहे काय करावं, त्यांनी फोन ठेवला. आता त्यांची त्यावेळेची स्थिती तशी नसेल. बरं, किती वेळा तुम्ही संपर्क केला त्यांना? एकच वेळा. मग त्यांनी काहीच उत्तर दिलं नाही. वाईट वाटलं तुम्हाला त्याचं? नाही, वाईट वाटायचं काय, त्यांची मानसिकताच तेव्हा. आता तुम्ही सांगा, एवढ्या मोठ्या पक्षातले 40 आमदार जेव्हा जातं, हे काही चांगली गोष्ट तर नाहीच आहे कोणासाठी. मग झाला प्रकार, तुम्हाला नंतर वाटलं की हा प्रकार झाला, त्याच्याबद्दल तुमचं काय मत होतं? चांगला झाला, वाईट झाला, काय तुमचं त्याच्याबद्दल मत होतं? राजकारणात मी सांगतोय, भाऊ भावाचा नसतं, लेकी सुना लढताना तुम्ही पाहताय. हो, राजकारण हे फार मनावर घेऊन किंवा याच्यावर घेऊन आखरी राजकीय अवस्था अतिशय वाईट झाली आहे, तुम्हाला माहीत आहे. आज राजकारणाची अवस्था जर पाहिली आणि राजकीय लोकांच्या बद्दलची लोकमत जर पाहिलं तर काही फार चांगलं आहे असं नाही आहे. लोक वाईटातलं वाईट म्हणजे कोण, तर राजकारण, अशा प्रकारची एक प्रकारची मला वाटतं एक चित्र उभं राहत आहे. ते खरं तर अधिक वाईट होऊ नये एवढंच आशा आहे. ते चांगलं करण्याचं काम करू.